नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर डोंगराई दूध संघाच्या चेअरमनपदी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वते संग्राम देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी अशोक साळुंके यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे तर सहाय्यक प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, सहाय्यक सांगली जिल्हा दुग्ध विकास अधिकारी दीपा खांडेकर होत्या. विद्यमान अध्यक्ष राजकुमार निकम व व्हाईस चेअरमन चंद्रकांत गोरख पाटील यांनी राजीनामे दिल्याने ही पदे रिक्त होती. संचालक मंडळाच्या सभेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वतेज देशमुख व व्हाईस चेअरमनपदी अशोक साळुंके यांची सर्वानुमते निवड झाली आहे. यावेळी संचालकपदी विजय सयाजी यादव, रमेश निवृत्ती कदम, संजय एकनाथ मोरे, राजकुमार लक्ष्मण कनसे, सुधीर तानाजी जाधव, सुभाष रामचंद्र सूर्यवंशी, प्रकाश भगवान कांबळे, सविता चंद्रकांत पाटील आणि उज्ज्वला आबासो करांडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार लोकनेते संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. नूतन पदाधिकाऱ्यांचा संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.